मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझे नाव कल्याणी मिलिंद जाधव। मी तुम्हाला सावित्रीबाईंना शिकताना आणि मुलींना शिकवताना काय काय अनुभव आले हे सादर करणार आहे। शेठजी मला शिकवायला लागले। लिहिताना थरथरणाऱ्या माझ्या हातांना शेठजींनी आधार दिला आणि थरथरणारा माझा हात आता लय मजबूत झालाय बघा। आणि म्या पहिला शब्द शिकली तो शेठजींची साव शिकली, लिहायला शिकली, वाचायला शिकली। माणसं मागणं बडबडत होती, काय बरं बोलत होती, बाई शिकली म्हणून का बाय घरदार पुढे जात नाही। आणि मग तो सोन्याचा दिवस उगवला। 1 जानेवारी 1848ला पुण्यातल्या भिडेवाड्यात आम्ही पहिली मुलींची शाळा काढली आणि जणू अधर्म झाला असं सगळीकडे आरडाओरडा झाला। आमची शाळा चालली पण ती बंद पाडावी म्हणून डाव टाकले जात होते। विष्णुपंतांसारख्या चांगल्या शिक्षकांना वाईट टाकण्याची धमकी दिली जात होती। आणि शिक्षकच नसतील तर शाळा चालवायची कशी? शेठजींचा चेहरा पडला। मी शेठजींना म्हटलं, विचार कसला करताय, मी हाय ना व, मी शिकवेल मुलींना। तेव्हा शिकवायला कोणी पुढे येत नव्हतं, पण म्या मन घट्ट केलं आणि टाकलं पाऊल। रस्त्याने जाताना वरच्या नजरेने कोणाकडे बघत नव्हते। लोक काय माही बोलत होती, कोण बरे, कुठे चालली, कोणाची रे बायको, डोईवर पदर, तुरु 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 कुठे चालली बोलायची आणि माझे पावले पुढे पुढे पडायची। शाळेतल्या मुलींचे चेहरे बघून मला धीर आला। मी शिकवायला सुरुवात केली। पोरी पेन्सिलनी पाटीवर लिहत होत्या, जणू उज्ज्वल भविष्य लिहत होत्या। म्हटलं, आता पोरी शिकतील आणि खूप खूप मोठ्या होतील। शाळेत जाताना माणसं लय त्रास द्यायची, दारात उभी राहायची, टोमणे मारायची, कोणी शिव्या द्यायचं, कोणी अंगावर पाणी टाकायचं आणि म्हणायचं आली बघाले पलट। आणि असाच खटकन अशी दगड माझ्या कपाळाला येऊन लागला। रक्ताची चिरकांडी उडाली। म्हणायचे पापाचं फळ असंच मिळायचं। एकदा तिंगण माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणतो कसा, मागं फिरायचं मागं, बायच्या जातीला एवढा जोर बरा नाही। मग मी देखील गप्प बसले नाही, उचलला हात आणि लावला कानठळी। बायच्या जातीला कणखर असावं लागतं, तेव्हा बाईने शिकावं व पुढे जावं हे लई मोठं धाडस होतं, पण मी हे विचारपूर्वक केलं। एकदा तर एक ब्राह्मण आमच्या मामाजींना धमकावून म्हणतो कसा, शिव 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 अरे गोविंद राया, तुझा तो लेख तुझ्या त्या सटव्या सुनेला शिकवायला पाठवतोय। उद्या तुमची पोरं शिकली नि अधर्म झाला तर कोणी निवारण करायचं? आधी वाईट टाक त्यांना, नाहीतर तुम्हाला वाईट टाकील। तुम्हाला सांगू काय, मला पोर नव्हतं याचं दुःख कधी झालंच नाही, पण लोक काही माही बोलत होती। काळीच करपून गेलं माझं, पण शेठजींनी मला सावरलं। शेठजींनी मला फक्त लिहायला वाचायला नाही तर विचार करायला शिकवलं, मानाने जगायला शिकवलं आणि हेच मी माझ्या शाळेच्या मुलींना शिकवलं। सावित्रींच्या लेकी आज सावित्रीच्या लेकींनी सारं जग कावीज केलंय। गावाच्या सरपंच पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली। मदर टेरेसा, सिंधुताई सपकाळ ह्या माझ्या लेकींनी नवा आदर्श निर्माण केला। कुठं म्हणून माझ्या लेकींनी आज आपला कर्तृत्वाचा झेंडा उभारला नाही म्हणून सांगू, आमचे त्याग, आमचे प्रयत्न, आमचे बलिदान वाया गेले नाही, ते तुमच्या सगळ्यांच्या मुळे जिवंत आहे। आज सावित्रीच्या लेकींनी सारं जग कावीज केलं। आज इथे जमल्या सावित्रींच्या लेकींना बघून मला लई आनंद झालाय। धन्यवाद।